राजसाहेब ठाकरे यांची एक सभा झाली। राजसाहेब ठाकरे हे मोठे नेते आहेत, अभ्यासू नेते आहेत आणि मुद्देसूद बोलतात आणि त्यांच्या माध्यमातून जी काय माहिती समोर येते त्याच्यावर लोक विचार करतात असा आतापर्यंत अनुभव आहे। पण कालच्या झालेल्या ज्या सभेनंतर मुळात अशा पद्धतीच्या सभा, अशा पद्धतीचे वोट चोरीचे आरोप हे लोकसभेच्या नंतर का झाले नाही हा फार मोठा प्रश्न आहे। कारण का ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये एका मतदारसंघामध्ये लाख दीड लाख मतदान झालं आणि उर्वरित त्याच्यामध्ये मतदानच झालं नाही आणि काँग्रेसचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकून आले, तेव्हा वोट चोरीचे, वोट जिहादचे कोणीच आरोप केले नाही। जेव्हा हिंदू मंदिरांच्या बाहेर हिरवे झेंडे फडकवले गेले, पाकिस्तान जिंदाबाद म्हटलं गेलं, तेव्हा कोणीच त्याच्यावर आक्षेप घेतला नाही आणि किंवा सभाही घेतली नाही। आता जेव्हा हिंदुत्व विचाराचं सरकार येण्यासाठी महाराष्ट्रातल्या हिंदू समाजाने जे काही लोकसभेच्या नंतर हिरवा गुलाल उधळला गेला त्याचा उत्तर अगर भगवा गुलालाने अगर दिलं तेव्हाच आता वोट चोरीचे आरोप व्हायला लागलेले आहे। असो, पण हेही मला वाटतं की राजसाहेबांच्या बरोबरचे आजकाल ज्यांच्या मांडीला मांडी लावून ते बसतात संगतचा असर असू शकतो। कारण का उद्धवजी आणि त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे यांच्या मेंदूची साईज केवढी आहे हे आता महाराष्ट्राला चांगल्या पद्धतीने माहिती आहे। 1-2 दिवसा अगोदर आदित्य ठाकरेंनी दिल्लीच्या ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटचे फोटो छापून ट्विट केलं होतं, म्हणजे हे त्यांच्या मेंदूची साईज। जसं मी तुम्हाला सुरुवातीला बोललो, हा वोट चोरीचा, वोट जिहादचा आरोप लोकसभेच्या नंतर का करत नाही? आता तुम्हाला हिंदू कुटुंबाच्याच मध्ये जाऊन मतदार यादी तपासायची आहे, मग मालेगावला कधी जाणार, भिवंडीला कधी जाणार, नळ बाजारला कधी जाणार, भैरमपाड्यामध्ये कधी जाणार, तिथे मालवणीमध्ये कधी जाणार, तिथे जे एका घरामध्ये 40-40, 50-50 बांगलादेशीने रोहिंगे कोंबून ठेवले होते त्यांना कधी प्रश्न विचारणार? नल बाजारमध्ये जाऊन विचारा, एका घरामध्ये 30-30, 40 कसे राहतात त्याच्याबद्दल कधीतरी विचारलं पाहिजे। जाऊन यादी घेऊन जावा ना त्यांच्याकडे, मतदार यादी घेऊन नल बाजारमध्ये जाऊन उभे राहा आणि त्या घरामध्ये जाऊन विचारा कि तुम्हारे घर में जो रहने वाले जो 40 जन है वो ये हमारे मुंबई महाराष्ट्र के है क्या? मध्ये जो अब्बू आदमी ने भिवंडी में मराठी चलेगा नहीं का कानाखाली वाजवली नाही, त्याच्या का कानाखाली वाजवली नाही? का नाही? तसं त्या मीरा भाईंदरच्या एका हिंदू व्यक्तीला, गरीब हिंदू व्यक्तीला जाऊन कानफडीत घेतली, तसा अब्बू आदमीची का कानफडीत घेतली नाही? की भिवंडीमध्ये मराठी बोलना चाहिए। म्हणजे मतदार यादी तुम्हाला लोकसभेच्या नंतर झालेल्या वोट जिहादच्या निमित्ताने तपासायची नाही। मानकोड, शिवाजीनगरमध्ये जे काही बांगलादेशीने रोहिंगे जे कोंबले आहेत आणि त्यांना बाहेर काढण्याचं काम आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आणि आमच्या अमित शाह साहेबांच्या खात्याने केलेला आहे। असंख्य बांगलादेशी आणि रोहिंग्यांना जे चुकीचे आधार कार्ड घेऊन मतदान करायचे त्यांना बाहेर काढण्याचं काम आमच्या सरकारने केलेलं आहे। तुमच्यासारखे नुसतं हिंदूंना टार्गेट करत बसत नाही। किरीट सोमयाजींनी काढलेली माहिती कधी वाचली आहे? मालेगावमध्ये काय धिंगाणा चालू आहे ते काय आमच्या मुंबई महाराष्ट्रातले आहेत? ते सोडा, कधी भिवंडी आणि इथल्या घोडबंदर रोडच्या पुढे जाऊन पलगाम नावाच्या गावाकडे जावा, पलगाम बघा त्याच्यामध्ये काय चाललंय, किती राहतात, त्यांना मतदार यादी घेऊन जावा, त्यांच्या घराघरात जावा, मोहल्ल्यामध्ये जावा आणि विचारा मोहल्ल्यामध्ये
तुम इधर का है की तुम्हारा पाकिस्तान के रहता है तुम इधर? विचारा, यादीमध्ये त्यांची नावं आहेत का? आहे का हिंमत? नुसतं हिंदूंना नुसतं त्या महाविकास आघाडीच्या नादात लागून टार्गेट अगर कोण करत असेल तर हे हिंदुत्व विचाराचं सरकार आहे राज्यात आणि देशात. हाच आवाज, हाच हीच सभा, हेच प्रश्नचिन्ह अगर लोकसभेच्या नंतर अगर उचलले असते ना, विचारले असते, तर बाळासाहेबांना अजून मनाला शांती मिळाली असती. सगळे मतदार याद्या पहिले मोहल्ल्यांची पहिली नीट करा. जिथे जिथे वैरामपाडा, नलबजार, इथे मालवणी, मग भिवंडी, मग मालेगाव, त्या पहिल्या मोहल्ल्यांमध्ये जाऊन पहिल्या याद्या त्यांच्या तपासा. मग आमच्या हिंदूंच्या घराघरामध्ये जावा. वोट जिहाद तिथून सुरू होतं. किती लोक एका एका यादीवर अब्दुल शेख, शेख अब्दुल, अब्दुल अब्दुल किती टाकलेत बघा. अब्दुल का पहिला बाप, दूसरा बाप, तीसरा बाप, चौथा बाप, पांचवा बाप, छठा बाप, सातवा, 8, 1, 19, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. टू बी कंटिन्यूड. काय बोल